सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदेंना पदावरून बाजूला करण्याची पत्रामध्ये मागणी. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 23 डिसेंबरला होणार. सरकारी पक्षाकडून आरोपीच्या वकिलांना व्हिडिओ पुरावे सादर. जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथे निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठी चुरस. दोन्ही पक्षांनी केलं शक्ती प्रदर्शन. महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी उमेदवारांची रॅली. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत रॅली. यावेळी राष्ट्रवादीचे सगळे 21 उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेंना विश्वास. बुलढाण्यामध्ये नगरपालिका निवडणुकीत मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांचं मॉकड्रिल आणि रूट मार्च. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलीस सज्ज. परभणी शहरातील मननिस्सारण आणि समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी 550 कोटींच्या निविदा. त्यावर काँग्रेसने भाजप आचारसंहितेचं उल्लंघन करते असा केला आरोप. परभणीकरांच्या हितासाठी निर्णय, भाजपचं प्रत्युत्तर. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार. या प्रकरणात खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी हे आरोपी. मुंबईत आजपासून पुढील 3 दिवस चालणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हिंदू संघटनांचा विरोध. फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मद्याचा वापर होतो, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे झुकते असा आरोप. मध्य प्रदेशमधील हरदासपूरच्या साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण. साई संस्थानच्या वतीने साई भक्त तेज बहादूर सिंग यांचा सत्कार करून मानले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.